कधी कधी काही प्लॅन ते आपण ठरवायचे असतात. माझ्या आयुष्यातले ते 24 तास मी ठरवले होते. जर तुम्ही नाशिक आणि मुंबईवरून माझा हा व्लॉग पाहत असाल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी नक्की सेव्ह करा. या पावसाळ्यामध्ये आणि येणाऱ्या हिवाळ्यामध्ये जर तुम्हाला तुमच्या फॅमिलीसोबत कुठे जायचं असेल तर सापुतारा हिल स्टेशन माझ्या फॉलोवरनी मला सजेस्ट केल्याप्रमाणे मी तुमच्याबरोबर शेअर करते. तर या ठिकाणी मी आले होते. एक लेक व्ह्यू म्हणून हॉटेल आहे, तिथे मी 24 तासासाठी स्टे करायचं ठरवलं होतं. खूप सुंदर प्रॉपर्टी आहे, ह्यूज प्रॉपर्टी आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर असे त्याचे रूम्स होते. न्यू नेटकेपणा, स्टँडर्डनेस आणि बजेट फ्रेंड. एका 5 स्टार हॉटेलमध्ये जे काही अमेनिटीज असतात त्या सगळ्या मला इथे पाहायला मिळाल्या. खूप सुंदर ब्युटिफुल व्ह्यू होता सापुतारा हिल स्टेशनचा. बराच वेळ वाट बघितल्यानंतर फायनली फॉग नंतर पाऊस आला आणि माझी संध्याकाळ खूप सुंदर रोमांचक झाली. त्यानंतर मी ठरवलं की दिवसभर तर आपण हॉटेलमध्ये स्पेंड केला, आता कुठेतरी बाहेर जाऊया. तर समोरच लेक गार्डन होतं. मग मी विचारलं आजूबाजूला, तर ते म्हटले की ते सनसेट पॉईंट आहे, सापुतारा टेबल पॉईंट आहे, नागेश्वर टेम्पल, गिरा वॉटरफॉल, स्टेप गार्डन, सापुतारा लेक खूप सुंदर आहे. तर मी छानपैकी वॉक करत करत छान मक्याचं कणीस खाल्लं, स्वीटकॉर्न, आणि त्यानंतर मी बाहेर फिरले. तर इतकं छान छान गोष्टी आहे. जर तुम्ही आपल्या फॅमिलीसोबत, मुलांसोबत एखादी ट्रिप अरेंज करत असाल एका दिवसासाठी तर तुम्ही नक्की इथे येऊ शकता. राहण्याची, खाण्याची, पिण्याची सोय अतिउत्तम केलेली आहे सापुतारा हिल स्टेशनमध्ये. तुमच्या बजेटनुसार तुम्ही बघू शकताय. मी तर छान एन्जॉय केलं आणि माझ्या आयुष्यातले ते 24 तास सापुतारामध्ये स्पेंड केले. थँक्यू.